तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आपण बघत आहोत युनिट 10 ज्याचं नाव आहे हायर एज्युकेशन सिस्टम. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की हायर एज्युकेशन सिस्टम म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं. त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत, ठीक आहे, डीम युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत, प्रोफेशनल काउन्सिल आहेत आणि रेग्युलेटरी बॉडीज आहेत. म्हणजे वेगवेगळे जे पार्ट आहेत याच्यामध्ये आपण बघतोय की हायर एज्युकेशन सिस्टम मध्ये कोणाचा कोणाचा समावेश होतो ते आपण याच्यामध्ये आपल्याला कळतंय. ठीक आहे, चला नंतर बघा एज्युकेशन इन कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेत शिक्षण. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक 42वी घटना दुरुस्ती आहे 1976 मध्ये. त्याच्यामध्ये एज्युकेशन हा जो शब्द आहे किंवा एज्युकेशन ही जी गोष्ट आहे त्यांनी काय केलंय, राज्य सूचीवरून समवर्त सूचीमध्ये ती गोष्ट आणलेली आहे. याचा अर्थ काय, तर बघा आपल्याकडे दोन तीन गोष्टी आहेत, जसं की केंद्र, राज्य आणि समवर्त सूची. तर केंद्र काय करतं, केंद्रामध्ये ज्या गोष्टी आहेत ते केंद्र सरकार त्याच्यावर कायदे तयार करते, राज्यामध्ये ज्या गोष्टी आहेत ते राज्य सरकार त्याच्यावर कायदे करते. आणि समवर्त सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट, यामध्ये काय करणार आहे, दोन्ही लोक, कोण कोण, केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघं सुद्धा यावर कायदे तयार करू शकतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला पहिले जे एज्युकेशन होता तो राज्य सरकारचा भाग होता, राज्य सरकार त्याच्यावर कायदे करायचं. नंतर काय झालं, 1976 नंतर 42वी घटना दुरुस्ती झाली. ठीक आहे, 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1976. एज्युकेशन वॉज शिफ्टेड फ्रॉम स्टेट लिस्ट टू द कॉन्करंट लिस्ट. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की एज्युकेशन हा जो विषय आहे तो कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय, याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघं सुद्धा कायदे तयार करू शकतात. ठीक आहे, हे दोघं याच्यावर कायदे करू शकतात. ही लाईन ऍज इट इज लक्षात ठेवायची आहे. कोणतं, बघा भारतीय राज्यघटनेनुसार 7व्या अनुसूचीमध्ये शिक्षणाशी संबंधित बाबी केंद्र आणि राज्य सरकार आणि समवर्ती याद्यामध्ये दिसतात. 42वी संविधान सुधारणा कायदा, आता ही एवढी लाईन लक्षात ठेवा, 42व्या संविधान सुधारणा कायदा 1976 नंतर एज्युकेशन हा विषय राज्य सूचीवरून समवर्त सूचीमध्ये आला. आता करंटली एज्युकेशन कुठे आहे, समवर्त सूचीमध्ये आहे. ठीक आहे, एज्युकेशन कुठे आहे, समवर्त सूचीमध्ये म्हणजे कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. ठीक आहे, समजलंय. चला एकदा तुम्हाला पोल क्रिएट केला आहे, समजलंय का. आधी कशामध्ये होता, स्टेट लिस्ट मध्ये होता, आता कशामध्ये आहे, कॉन्करंट लिस्ट मध्ये. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय असतं, याच्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही कायदे करणार आहेत. ठीक आहे, दोन्ही लोक सुद्धा कायदे करणार आहेत. ठीक आहे, ओके. नंतर बघा मिनिंग ऑफ एज्युकेशन. स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये काय आहे, शिक्षण म्हणजे माणसामध्ये आधीपासून असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो, कालच्या सेशनमध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, बघा स्वामी विवेकानंद यांच्या मते शिक्षण म्हणजे काय, माणसामधील आधीपासून असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय. अकॉर्डिंग टू द स्वामी विवेकानंद, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन. ठीक आहे, म्हणजे जर सोप्या भाषेत जर आपण म्हटलं तर बघा खूप साऱ्या क्वालिटीज असतात माणसामध्ये. शिक्षण काय करतं, त्या क्वालिटीज बाहेर आणण्याचं काम करतं. एखादा व्यक्ती आहे, सपोज एखादा विद्यार्थी आहे, आपण त्याला लिडरशिप काय आहे याबद्दल जर त्याला बघायचं असेल आपण, तर त्याला आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज द्याव्या लागतील, संधी द्याव्या लागतील, तेव्हा त्या गोष्टी त्याच्यामधून आपल्याला त्या गोष्टीचं प्रतीक दिसेल. आणि त्या सगळ्या गोष्टी कधी दिसणार आहेत, त्या ऑलरेडी ज्या क्वालिटीज आहेत त्या माणसामध्ये ऑलरेडी असतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की शिक्षण काय आहे, माणसामध्ये आधीपासून ज्या क्वालिटीज आहेत त्याचं ते रिप्रेझेंटेशन करतं. ठीक आहे, बघा एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन दी मॅन. ठीक आहे, त्याला अशा कोणत्या नवीन गोष्टी नाही, त्या ऑलरेडी त्याच्यामध्ये आतमध्येच असतात, त्या ज्या क्वालिटीज आहेत. फक्त शिक्षण काय करतं, त्या बाहेर आणण्याचं काम करतं, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. ठीक आहे, याला आपण मिनिंग ऑफ एज्युकेशन असे म्हणतो. महत्वाची डेफिनेशन आहे. स्वामी विवेकानंद शिक्षणाबद्दल काय म्हणतात याबद्दल जर विचारलं गेलं तर आपल्याला ही लाईन माहित पाहिजे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन दी मॅन. ठीक आहे,
चला नंतर बघा फंक्शन्स ऑफ युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटीचे कोणते कोणते कार्य आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले युनिव्हर्सिटीचं कार्य आहे अध्यापन, दुसरं आहे संशोधन, तिसरं आहे विस्तार कार्य. आता अध्यापन बघा, युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन केलं आहे, कॉलेजला तुम्ही शिकले आहात, मग तिथलचे जे प्रोफेसर आहेत, फॅकल्टी आहेत, ते काय करतात, तुम्हाला शिकवतात, तुमच्या टेस्ट घेतात, तुमचा सिलेबस कम्प्लीट करतात. ठीक आहे. नंतर बघा काही रिसर्च स्टुडंट असतात युनिव्हर्सिटीमध्ये, ते रिसर्च करतात, त्यांना सब्जेक्ट अलॉटेड असतात, त्यांना गाईड अलॉटेड असतात, ते एखाद्या विषयावर संशोधन करतात. ते सुद्धा कोणाचं काम आहे, युनिव्हर्सिटीचं काम आहे. त्या गोष्टी व्यवस्थितरित्या घडल्या पाहिजेत. नंतर आहे एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे बघा NSS आहे, एखाद्या गावामध्ये जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी एक उपक्रम राबवणे किंवा जनजागृती करणे, असे वेगवेगळे कामं कोण केले जातात, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून केले जातात, जसं की NSS ऍक्टिव्हिटी. तर विद्यापीठाचे जर महत्वाचे कामं म्हटले तर कोणते कोणते आहेत, टीचिंग, रिसर्च अँड एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. महत्वाच्या गोष्टी आहेत टीचिंग, रिसर्च अँड एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, फंक्शन्स ऑफ युनिव्हर्सिटी. नंतर बघा UGC अँड फ्लेक्झिबल लर्निंग. ठीक आहे, UGCच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थी ठराविक अटीनुसार 2 शैक्षणिक कार्यक्रम एकाच वेळी करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बहुशिक्षण विषयक रोजगाराच्या संधी मिळतात. ठीक आहे, म्हणजे काय चालतं बघा, त्याच्यामध्ये बघा युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, ज्याला आपण UGC असं म्हणतो. ठीक आहे, याच्यामध्ये एखादा जर कोर्स करायचा असेल, सपोज एक डिग्री कोर्स असेल, सर्टिफिकेशन कोर्स असेल, एक रेग्युलर कोर्स असेल, ठीक आहे, आणि एक डिस्टन्स एज्युकेशन, दुसरा कोणता कोर्स असेल, सर्टिफिकेट कोर्स असेल किंवा डिप्लोमा कोर्स असेल, तो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे कशासाठी दिलेलं आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे एखादा BComचा विद्यार्थी असेल तर तो कॉम्प्युटर कोर्स करेल आणि रोजगाराच्या संधी त्याच्या उपलब्ध होतील, यासाठी ह्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकतो आणि एकीकडे तो रेग्युलर शिक्षण त्याचं करू शकतो. म्हणजे अशा 2 गोष्टी तो एक सोबत करू शकतो. ठीक आहे, ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतो. ठीक आहे, हे लवचिक शिक्षणाचा एक भाग आहे. आणि यांनी काय केलंय, मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन, म्हणजे विविध क्षेत्रातील एज्युकेशनवर यांनी भर दिलेला आहे. ठीक आहे, समजतंय का की खूप फास्ट होते कालचे. ठीक आहे, हे काल घेतलेलं आहे. कालचा थोडासा इश्यू असा होता की लेक्चरचं रेकॉर्डिंग जे आहे किंवा जो स्क्रीनचा इश्यू होता, तो स्क्रीनचा इश्यू होता, त्याच्यामुळे आपण हे सेशन परत घेतोय. ठीक आहे, थोडंसं फास्ट आहे आजचं सेशन, कारण काल ऑलरेडी सेशनमध्ये ह्या गोष्टी घेतल्यात. ते रेकॉर्डिंग डिलीट होऊ शकतं आधीचं आणि परत हे बघायचं आहे. ठीक आहे, चला समजतंय का, कमेंट करा. समजतंय, येस नो. जर फास्ट होत असेल तर फास्ट कमेंट करा, जेणेकरून आपण स्लो डाऊन करूयात आणि रेग्युलर स्पीडला आपण लेक्चर घेऊयात. ठीक आहे, समजत नसेल तर सांगा तसं कमेंट बॉक्समध्ये. ओके, ठीक आहे, फास्ट याच्यासाठी की काल आपण हे खूप साऱ्या गोष्टी बघितल्या त्याच्यामुळे. ठीक आहे, काही अडचण नाही. चला बघा, रिसर्च काउन्सिल, महत्वाच्या गोष्टी आहेत. रिसर्च काउन्सिल बघा, रिसर्च काउन्सिल कोणत्या कोणत्या आहेत, ICSSR, ICPR, ICHR. आता याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगतो. ह्या संस्था भारत सरकारच्या उच्च शिक्षणाशी संबंधित महत्वाच्या संशोधन संस्था आहेत. ठीक आहे, ICSSR, ICPR आणि ICHR. आता बघा, याचा फुल फॉर्म जो आहे तो महत्वाचा आहे आपल्यासाठी, किंवा आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या कोणत्या रिसर्च काउन्सिल आहेत. ठीक आहे, ICSSR म्हणजे कशाशी रिलेटेड आहेत, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. ठीक आहे, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. ठीक आहे, जर महत्वाचा वर्ड याच्यामध्ये जर आपल्याला म्हटलं तर कशाशी संदर्भित आहे, सोशल सायन्स, सामाजिक शास्त्राशी हे संबंधित आहे. सामाजिक विज्ञान याच्याशी संबंधित आहे, म्हणजे याच्यात खूप सारे वेगवेगळे विषय येतात. राजकारण येईल, इतिहास येईल, शिक्षणशास्त्र, लोकसंख्या, असे खूप सारे विषय याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे, सामाजिक विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देण्याचा
याचा हेतू आहे. कोणतं? ICSSR. कीवर्ड लक्षात ठेवा, एस म्हणजे सोशल सायन्स. ठीक आहे. नंतर त्याच्यामधलं बघा ICPR. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च. ठीक आहे. इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च म्हणजे ही संस्था काय करणार? भारतीय तत्वज्ञान संशोधन परिषद आहे. ही संस्था तत्वज्ञान विषयातील संशोधनाला प्रोत्साहन देणार आहे. ठीक आहे. तत्वज्ञान क्षेत्रातील संशोधनाला ही संस्था प्रोत्साहन देणार आहे. इथे कीवर्ड आहे तुम्हाला पी म्हणजे काय? फिलॉसॉफी. ठीक आहे. पी कशाशी रिलेटेड आहे? फिलॉसॉफिकल गोष्टीशी रिलेटेड आहे. याला आपण काय म्हणायचं? ICPR, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च. ठीक आहे. काल आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात. ठीक आहे. कालचं सेशनच्या ऐवजी म्हणजे ते सेशन आपण डिलीट करूयात आणि हे आपण सेशन ठेवूयात, कारण काल थोडा स्क्रीनचा इश्यू होता. ठीक आहे. बघा, नंतर आहे ICHR, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. याला आपण काय म्हणायचं? इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. ठीक आहे. तर ही संस्था जी आहे ही कशाशी संबंधित आहे? इतिहास विषयाशी संबंधित आहे. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. तर आपल्याला माहित पाहिजे. मग आता बघा, सोशल सायन्स ICSSR, फिलॉसॉफिकल ICPR आणि हिस्ट्री म्हणजे H. इथे कीवर्ड आहे SS सोशल सायन्स, P फिलॉसॉफी, H हिस्ट्री. ठीक आहे. तर ह्या काय आहेत? ह्या संस्था आहेत. ह्या कशाशी संबंधित आपल्याला जर विचारलं तर ह्या रिसर्च काउन्सिल आहेत. ठीक आहे. रिसर्च काउन्सिल आहेत आणि हायर एज्युकेशनशी संबंधित आहे, उच्च शिक्षण विभागाशी. ह्या संबंधित महत्वाच्या संशोधन संस्था आहेत. ठीक आहे. कळलं तुम्हाला? आता याच्यामध्ये आपल्याला नावं कळालेत कोणते कोणते आहेत आणि कशाशी संबंधित आहेत? शिक्षण विभागाशी संबंधित आहेत, संशोधन संस्था आहेत. जर आपल्याला प्रश्न विचारला की भारतातील हायर एज्युकेशनशी संबंधित संशोधन संस्था कोणत्या आहेत? ठीक आहे. संशोधन संस्था कोणत्या आहेत? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला, एकदा कळालंय का? कमेंट करा. पोल दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला बस याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे, यांची नावं माहीत पाहिजेत. ठीक आहे. आणि ह्या रिसर्च काउन्सिल आहेत एवढं आपल्याला याच्यामध्ये माहीत पाहिजे. ठीक आहे. आजचं सेशन थोडंसं वेगळं आहे नेहमीपेक्षा, कारण ऑलरेडी आपण हे टॉपिक काल एक्सप्लेन केलेले आहेत. थोडंसं आपण याला रेकॉर्डिंग नसल्यामुळे याला परत बघतोय. चला, नंतर बघा, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन यांची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? ठीक आहे. डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन यांची मुख्य उद्दिष्टे काय आहेत? सर्वात पहिलं मुख्य उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करायचं आहे. ठीक आहे. हायर एज्युकेशनची आपल्याला जर उद्दिष्ट विचारलेत की जे उच्च शिक्षण विभाग आहेत, जे की आपल्या युनिटचंच नाव आहे हायर एज्युकेशन, यांच्या विभागाची, जे उच्च शिक्षण विभाग आहेत, यांची उद्दिष्ट कोणती आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करायचं आहे. म्हणजे जी आपली शैक्षणिक व्यवस्था आहे कोणत्या दिशेने जावी, शिक्षणात कोणते बदल करायला पाहिजे, जागतिक दर्जाचे शिक्षण कसं आणायचं, त्याच्यासाठी जी पॉलिसी फॉर्म्युलेशन आहे ते करण्याचं काम कोण करतं? हायर एज्युकेशन करतं. ठीक आहे. दुसरं काम काय आहे? उच्च व तांत्रिक शिक्षणाचा विकास करायचा आहे. ठीक आहे. मग जे विद्यापीठे, महाविद्यालय असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, तंत्रज्ञानाशी संबंधित असेल, व्यवस्थापन असेल, मॅनेजमेंट असेल, फार्मसी असेल, हे जे सगळे क्षेत्र आहेत, या क्षेत्राचा विकास करण्याचं काम कोणाचं आहे? हायर एज्युकेशनचं आहे. ठीक आहे. नंतर बघा, भारतीय भाषांचा विकास करणे. ठीक आहे. भारतामध्ये अनेक भाषा आहेत. ठीक आहे. प्रत्येक भाषेला महत्व द्यायचं, मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे भाषा विकासासाठी योजना राबवणे सुद्धा हे हायर एज्युकेशनचं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे. आता जे स्टुडंट आहेत, गरजू आहेत, ज्यांना शिष्यवृत्ती देणे गरजेचं आहे, त्यांचं शिक्षण सुद्धा चालू राहिलं पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. तर हे
4 उद्देश आहेत. कोणते कोणते? डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनचे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणे, उच्च व तांत्रिक शिक्षणाचा विकास करणे आणि भारतीय भाषांचा विकास करणे, पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याचा की उच्च शिक्षण विभागाची ही उद्दिष्टे आहेत. ठीक आहे, थोडस फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवावे लागणार आहेत. समजलंय? चला, यस नो. इथपर्यंत आपण काल गोष्टी बघितल्या होत्या. थोडस स्क्रीनचा इश्यू होता काल. ठीक आहे, स्क्रीनचा थोडासा इश्यू होता, म्हणून आपण जे कालचं जे सेशन आहे ते डिलीट करूयात आणि आज आपण त्याला रिकॅप केलंय. एकदा कमेंट करा, इथपर्यंत अडचणी आहेत का, कोणती स्लाइड आहे तुम्हाला एक्सप्लेन करायची, एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला ती परत एक्सप्लेन करेल. ठीक आहे, चला एकदा कमेंट करा पटकन. कोणता टॉपिक तुम्हाला, हे जे 9 स्लाइड झाल्यात यातला कोणता एक्सप्लेन करायचा आहे परत? थोडंसं फास्ट आहे आजचं या 9 स्लाइड मध्ये, कारण ऑलरेडी झालं होतं. ठीक आहे, चला एकदा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. की समोर जायचंय, समोर जायचं असेल तर ट्रू वर क्लिक करा आणि परत मागे जायचं असेल तर फॉल्स वर क्लिक करा. ठीक आहे, समोर जायचंय. ओके, नो नीड. ठीक आहे, समजलं आहे, काही अडचण नाही सर्वांना. तरी कमेंट करा, ज्यांना वाटतं की थोडंसं फास्ट झालंय त्यांनी एखादा टॉपिक सांगा, म्हणजे परत आपण तिथे जाऊयात आणि रिकॅप करूयात लगेच. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल बघितलं होतं कालच्या सेशन मध्ये, काही गरज नाही. ठीक आहे, तरी एकदा फास्ट मध्ये बघून घेऊयात आपण, एकदम फास्ट. 1-2 मिनिटातच आपण याला रिकॅप करूयात. ठीक आहे, आपलं युनिट आहे हायर एज्युकेशन सिस्टम. हायर एज्युकेशन सिस्टम मध्ये सर्वच गोष्टी येतात, विद्यार्थ्यापासून युनिव्हर्सिटी, कॉलेज, प्रोफेशनल काउन्सिल आणि रेग्युलेटरी बॉडीज. त्याच्यामध्ये बघा नंतर काय येतं, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती आहे 1976 नंतर. ही महत्वाची लाईन आहे बरं का, ऍज इट इज लक्षात ठेवा. एज्युकेशन हा जो विषय आहे सद्यस्थितीत कशामध्ये आहे? कॉन्करंट लिस्टमध्ये. आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे जी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही कायदे करणार. कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्त सूची, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर बघा स्वामी विवेकानंद एज्युकेशन बद्दल काय म्हणतात, शिक्षण हे माणसामध्ये आधीपासून असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे. ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी क्वालिटीज असतात माणसामध्ये, शिक्षण काय करतं, त्या क्वालिटीज बाहेर आणण्याचं काम करतं. नंतर बघा जी आपली युनिव्हर्सिटी आहे, आता तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीतून शिकले, सपोज सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे, तर त्या युनिव्हर्सिटीचं काम काय आहे बाबा, त्यांचं मुख्य कार्य काय आहे? तर कार्य काय आहे ते शिकवणं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. अध्यापन म्हणजे शिकवणं म्हणजे टीचिंग. दुसरं महत्वाचं कार्य की तिथे संशोधन झालं पाहिजे, नवीन नवीन विषय तिथे संशोधन अभ्यासले गेले पाहिजेत, संशोधन त्यासाठी महत्वाचं आहे. आणि युनिव्हर्सिटीचं अजून एक कार्य आहे विस्तार कार्य, म्हणजे NSS असेल, त्यांच्या माध्यमातून जागरूक नागरिकांना करणे, काही प्रोग्राम राबवणे. ठीक आहे, जागरूकता करणे, असं वेगवेगळे प्रोग्राम राबवले जातात ज्याला आपण एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज म्हणतो. ठीक आहे, नंतर महत्वाचं कार्य आहे की विद्यार्थ्यांना फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे शिक्षणात. दोन ज्या गोष्टी असतात, सपोज एखादा सर्टिफिकेट कोर्स असेल, ठीक आहे, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती कोणती आहे, रेग्युलर कोर्स असेल, तर त्या दोन्ही गोष्टी त्याला करता आल्या पाहिजे विद्यार्थ्यांना. हे कशासाठी आहे? एम्पॉवर करण्यासाठी. हे विद्यार्थ्यांना एम्पॉवर करण्यासाठी आहे. टू टेक अप वर्क, टू टेक वर्क म्हणजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. जसं शिक्षण झालं तसं रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, रेग्युलर शिक्षण घेतोय, सपोज BA एज्युकेशन घेतोय, आणि काहीतरी एखादा सर्टिफिकेट कोर्स त्याने साइड बाय साइड केलाय, सपोज फोटोग्राफी असेल, मग त्यातून त्याला रोजगार उपलब्ध होईल. ठीक आहे, नंतर बघा काही काउन्सिल आहेत जे की संशोधन परिषद आहेत, ते आपल्याला नाव माहित पाहिजे. मग ते 3 आहेत, ICSSR म्हणजे सोशल सायन्स, ICPR म्हणजे फिलॉसॉफीशी रिलेटेड, ICHR म्हणजे हिस्ट्रीशी रिलेटेड. जर फुल फॉर्म म्हटलं तर आपला याचं काय येईल, इंडियन काउन्सिल प्रत्येकाला लावा
आणि सपोज ICHR म्हटलं तर इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च. ठीक आहे, तर हे आपल्याला थोडंसं माहित पाहिजे की ह्या संशोधन संस्था आहेत बरं का. आणि नंतर आता शेवटच्या आपण टॉपिकवर येऊयात. डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन यांची उद्दिष्ट कोणती आहेत की न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल ती तयार करणं, एज्युकेशन पॉलिसी असेल तयार करणं, जे उच्च व तांत्रिक शिक्षण आहे, ठीक आहे, इंजिनिअरिंग झालं, असं खूप सारे आहेत, त्यांचं काय करायचं आहे, त्यांचा विकास करायचा आहे. जे लोकल लँग्वेज आहेत, भारतीय ज्या भाषा आहेत त्यांचा विकास करायचा, त्यांच्यातून शिक्षण देता येईल का याचा बघायचं आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे जेणेकरून शिक्षण थांबलं नाही पाहिजे. ठीक आहे, परत मी एकदा शॉर्ट मध्ये तुमच्यासाठी रिकॅप केलं आहे. आय थिंक आता कोणाला अडचण नसेल. अडचण असेल तर परत एकदा कमेंट करा. ठीक आहे, समजलं असेल तर एकदा ट्रूवर क्लिक करा. आणि ज्यांना अडचण आहे खरंच नाही समजलं त्यांनी एकदा कमेंट करा, म्हणजे आपण तो टॉपिक परत घेऊयात. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल बघितलं होतं, आपण ते रिपीट करतोय. ज्यांना अडचण वाटते की नाही थोडंसं रिपीट झालं पाहिजे त्यांनी एकदा परत एकदा कमेंट करू शकता. ठीक आहे, चला आता काल आपण हा टॉपिक नव्हता बघितला, आज आपण याला सुरुवात करूया. ठीक आहे, बघा एक इन्स्टिट्यूटचं नाव आहे, इथे फक्त एक नाव दिलंय, पुढच्या वेळेस तुम्हाला दुसरं नाव येऊ शकते. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स. आता ही एक संस्था आहे, पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, आणि ही डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे. ही कोणती संस्था आहे? डीम टू बी युनिव्हर्सिटी. ओके, म्हणजे काय हो सर, म्हणजे सांगा याचा अर्थ काय होते. तर ही काय करते, ही संस्था स्वतःच्या नावाने पदवी देऊ शकते, म्हणजे एखादी डिग्री असते, आता सपोज इथे विद्यार्थी जाऊन शिकू शकतात. ठीक आहे, आणि तो विद्यार्थी जेव्हा पासआउट होईल तेव्हा ही संस्था काय करेल, स्वतःच्या नावाने पदवी देईल. आता सपोज एखादा विद्यार्थी आहे, पुणे युनिव्हर्सिटीतून शिकला, तर ते नाव कोणतं लागले, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. परंतु ही जी इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, इथून जर विद्यार्थी शिकला त्याच्या डिग्रीवर नाव काय असेल, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स. तर का, तर याचा अर्थ असा आहे, ही डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे. आता डीम टू बी युनिव्हर्सिटी म्हणजे काय, तर ही संस्था काय करू शकते, स्वतःच्या नावाने पदवी देण्याचा यांना अधिकार आहे. यांना डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, यांना काय म्हणतात, डिग्री अवॉर्ड इन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणतात. आता बघा, हे साधं महाविद्यालय नाही, हे अभिमत विद्यापीठ आहे. ठीक आहे, याला अभिमत विद्यापीठ सुद्धा म्हणतात. ठीक आहे, अभिमत विद्यापीठाचा दर्जाची एक संस्था आहे. ही एक संस्थाच असते, परंतु काय करतं, जेव्हा यांचा परफॉर्मन्स चांगला असतो, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, गव्हर्नमेंट काय करतं, युजीसीच्या अंडर जे प्रोटोकॉल्स असतात सर्व फॉलो केले जातात. ते फॉलो केल्याच्या नंतर त्यांना एक युनिव्हर्सिटीचा दर्जा देतात. त्यांना आपण डीम टू युनिव्हर्सिटी म्हणतो, किंवा आपण खूप वेळा ऐकलं असेल की डीम युनिव्हर्सिटी आहे, ही डीम युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, चला तर डीम युनिव्हर्सिटी काय करू शकतं ते आपण बघूयात. डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय असतं, अशा दर्जाची शिक्षण संस्था आहे, युजीसी शिफारस करते आणि केंद्र सरकार काय करते, याला विद्यापीठाचा दर्जा देते. ठीक आहे, नंतर एक संस्था स्वतंत्र शिक्षण संस्था असते, जिथे संशोधन, सुविधा, शैक्षणिक कामगिरी म्हणजे सगळं युनिव्हर्सिटी सारखंच चालणार. ज्या युनिव्हर्सिटीमध्ये गोष्ट होणार तेच गोष्ट डीम युनिव्हर्सिटीमध्ये होणार. मग हे लोक काय करणार, डीम युनिव्हर्सिटी मधले, हे स्वतः सिलेबस डिझाईन करू शकतात. जसं पुणे युनिव्हर्सिटी तयार करत आहे तसंच ही जी डीम युनिव्हर्सिटी आहे, ही स्वतः सिलेबस तयार करणार, स्वतः पेपर घेणार. ठीक आहे, स्वतः जे प्रवेशाचे नियम आहेत ते स्वतः ठरवणार. ठीक आहे, स्वतःच्या नावाने ते पदवी देणार. एखादा विद्यार्थी पासआउट झाला ते पदवी देणार. फक्त हे विद्यार्थी म्हणजे ही जी इन्स्टिट्यूट आहे ही काय करणार, ऍफिलिएशन देण्याचा अधिकार नाही. ऍफिलिएशन देण्याचा अधिकार नाही म्हणजे काय, तर सपोज ही गोखले इन्स्टिट्यूट आहे, एखादी दुसरी संस्था आहे, त्यांना लगेच स्वतःच्या अंडरमध्ये घेतलं आणि ऍफिलिएशन म्हणून त्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं त्यांच्या अंडर, तर ते तसं चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे इतर महाविद्यालयांना ते ऍफिलिएशन देऊ शकत नाही. ठीक आहे, स्वतः पुरतं मर्यादित, म्हणजे ते स्वतः डिग्री ऑनर करणार, स्वतः पेपर कंडक्ट करणार. ठीक आहे, अशा गोष्टी ते करू शकतात, स्वतः ते पदवी देऊ शकतात. आणि डीम युनिव्हर्सिटीचा जो दर्जा आहे तो कोण देतो, केंद्र सरकार देतं, युजीसीच्या शिफारसी नंतर. ठीक आहे, आपल्यासाठी महत्वाची एक गोष्ट म्हणजे अशी आहे की थोडंसं तुम्हाला माहित पाहिजे की डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, त्यांना कोणते कोणते अधिकार आहेत.
ठीक आहे, कोणते कोणते अधिकार आहेत आता आपण बघितलं, आणि कोणते अधिकार नाहीत. एक महत्वाचा अधिकार आहे, अधिकार नाही, कोणता अधिकार नाही, जर एखादी दुसरं कॉलेज असेल ते त्यांच्या अंडर घेऊ शकतात का? नाही, ॲफिलिएशन देऊ शकत नाही. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. बाकी सर्व जे प्रोटोकॉल आहेत ते युनिव्हर्सिटी सारखेच चालणार आहेत त्यांचे. पेपर कंडक्ट करणं, पेपर डिझाईन करणं, सिलेबस घेणं, प्रवेश नियम ठरवणं, पदवी देणं, ठीक आहे, हे सर्व गोष्टी. समजलंय का तुम्हाला? चला एकदा क्लिक करा. पोलवर दिलेला आहे, तुम्हाला समजलंय का? हे लक्षात ठेवा, कारण डीम युनिव्हर्सिटीवर एक क्वेश्चन विचारतात. आता डीम युनिव्हर्सिटीवर क्वेश्चन कसं विचारतात मी तुम्हाला सांगतो. यावेळेस काय केलंय त्यांनी, याच्या आधीच्या वेळेस त्यांनी विचारलं की गोखले इन्स्टिट्यूटचं यांनी एक उदाहरण केलंय. आता आपल्याला माहित नसतं, जनरली कधी कधी काही इन्स्टिट्यूटची नावं माहित नसतात. ठीक आहे, बघा यांनी काय केलं, डीम युनिव्हर्सिटी बद्दल विचारलंय, आणि नेक्स्ट वेळेस काय केलंय त्यांनी, डीम युनिव्हर्सिटी कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्यांना अधिकार आहे असा त्यांनी प्रश्न विचारलाय. ठीक आहे, गोष्ट एकच होती, गोष्ट एकच होती की डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय तुम्हाला जर माहित असतं आणि इथे एखादी इन्स्टिट्यूट दिली की ही डीम युनिव्हर्सिटी आहे का, तर त्या टाईपचा प्रश्न होता. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, नंतर बघा, हे जस्ट आता आपण बघितले डीम युनिव्हर्सिटी म्हणजे काय असतं. ठीक आहे, डीम युनिव्हर्सिटी इज अन इन्स्टिट्यूशन गिवन युनिव्हर्सिटी स्टेटस बाय दी गव्हर्नमेंट ऑन दी रिकमेंडेशन ऑफ युजीसी. जस्ट आता आपण बघितलं, युजीसी शिफारस करते, त्याच्याहून केंद्र सरकार काय करते, एखादी संस्था असेल, आता ही जी संस्था आहे, कोणती संस्था आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स यांना काय केलं आहे, केंद्र सरकारने यांना काय केलंय, दर्जा दिलेला आहे अभिमत विद्यापीठाचा. कोणता? अभिमत विद्यापीठाचा, म्हणजे डीम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, मग स्वतःचा सिलेबस, ऍडमिशन रूल्स, डिग्री स्वतःच्या नावाने देणार. फक्त ते ऍफिलिएशन करणार नाहीत, दुसऱ्या कॉलेजला ते स्वतःच्या याच्यात ऍफिलिएट करू शकत नाही, स्वतःला ते जोडू शकत नाहीत. ठीक आहे, चला महत्वाचा क्वेश्चन आहे, डीम युनिव्हर्सिटी माहित पाहिजे, आणि डीम युनिव्हर्सिटीचे एक दोन जे नावाजलेले उदाहरणं आहेत ते लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हे डीम युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे. चला बघा, अजून एक पॉइंट आहे, आपण ऑलरेडी बघितला, एज्युकेशन इज इन कॉन्करंट लिस्ट. शिक्षण हे काय आहे, समवर्त सूचित आहे. आता तुम्हाला मी आधी सांगितलं की लिस्ट कोणत्या कोणत्या असतात, युनियन लिस्ट असतात, म्हणजे केंद्र सरकार याच्यावर कायदे करणार. मग स्टेट लिस्ट असतात, महाराष्ट्रातले जी गव्हर्नमेंट आहे तसं प्रत्येक प्रत्येक राज्यातली गव्हर्नमेंट आहे ती कायदे करणार. नंतर कॉन्करंट लिस्ट असतं. ठीक आहे, कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय, दोन्ही लोक याच्यावर कायदे करणार, युनियन पण करणार आणि स्टेट पण करणार. तर शिक्षण हे कोणत्या लिस्टमध्ये आहे, कॉन्करंट लिस्ट. म्हणजे काय हो सर, मग काय याचा इम्पॅक्ट पडेल, तर केंद्र सरकार पण कायदे करेल आणि राज्य सरकार सुद्धा कायदे करेल, म्हणजे दोन्ही लोक याच्यावर कायदे करतील. ठीक आहे, जी अमेंडमेंट झाली होती त्याच्यानुसार शिक्षण हे पहिले स्टेट लिस्ट मध्ये होतं, आता ते कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. आणि जी अमेंडमेंट आहे तिचं नाव आहे 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, 1976. हे लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार शिक्षण हे शिफ्ट करण्यात आलेलं आहे. कुठे शिफ्ट करण्यात आलेलं आहे, कॉन्करंट लिस्ट मध्ये. आधी ते होतं स्टेट लिस्ट मध्ये, करंटली ते कशामध्ये आहे, कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे. ठीक आहे, चला महत्वाचा पॉइंट आहे. स्टेट अँड युनियन, हा दोन्ही कायदे करणार, स्टेट आणि युनियन हे दोन्ही लोक. जे कॉन्करंट लिस्ट मधले जे विषय आहेत, सपोज आता शिक्षण कॉन्करंट लिस्ट मध्ये आहे, सपोज म्हणजे आहेच. ठीक आहे, तर केंद्र सरकार पण कायदा करणार आणि राज्य सरकार सुद्धा त्याच्यावर कायदा करू शकतो. ठीक आहे, चला समजलंय, हे ऑलरेडी झालंय आपला पॉइंट. चला, पोल पोल क्रिएट केलेला आहे तुम्हाला. कोणाला स्क्रीन दिसत नाही असं काही इश्यू असेल तर त्यांनी कमेंट करा. ओके, तुम्हाला ऍपचं अपडेट आलंय का, ऍपचं अपडेट आलं आहे का, पोल केला आहे तुम्हाला, पोल दिला आहे, ऍपचं अपडेट आलंय का आता, काल परवा, आज? ठीक आहे, आज आला आहे. ओके, चला नंतर बघा BCUD. आता BCUDचा फुल फॉर्म आपण बघूयात, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट.
ज्याचं मराठीमध्ये नाव आहे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ. ठीक आहे, परत एकदा फुल फॉर्म बघा, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. आता याचे जे फंक्शन आहेत ते आपण बघूयात. BCUD चे जे फंक्शन आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, BCUD ची मुख्य काय कार्य आहेत, महाविद्यालय असतील, विद्यापीठ असतील, शैक्षणिक आणि संस्थात्मक ज्या गोष्टी आहेत त्याचा विकास करायचा आहे. ठीक आहे, इट वर्क्स फॉर दी अकॅडमिक अँड इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट फॉर दी कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज. BCUDचं जे फुल फॉर्म आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. काय आहे BCUDचं फुल फॉर्म? बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. ठीक आहे, C म्हणजे इथे कॉलेज, U म्हणजे युनिव्हर्सिटी, B म्हणजे बोर्ड आणि D म्हणजे तुमचं डेव्हलपमेंट. ठीक आहे, बघा महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारायची आहे. आता शैक्षणिक कार्य जे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही सुधारणा करणे, थोडंसं महाविद्यालयाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, शैक्षणिक सुविधा पुरवल्या पाहिजे. ठीक आहे, महाविद्यालय आणि विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी योजना तयार करायच्या आहेत. नवीन अभ्यासक्रम असू शकतं, संशोधन असू शकतं, शैक्षणिक सुधारणा सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतं. हे सगळे काम करून करणार आहेत BCUD, ज्याला आपण बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट असं म्हणतो. ठीक आहे, याचा संबंध कशाशी येणार? कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटशी येणार आहे. कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचा याचा संबंध येणार आहे. ठीक आहे, ज्याला आपण BCUD असे म्हणतो. चला, नंतर आहे बोर्ड ऑफ स्टडीज. ठीक आहे, बोर्ड ऑफ स्टडीज आता आपण समजून घेऊ. बोर्ड ऑफ स्टडीज काय असतं? बोर्ड ऑफ स्टडीज म्हणजे काय असतं? प्रत्येक विषयासाठी विषयानुसार तयार केलेलं एक शैक्षणिक मंडळ असतं. ठीक आहे, अभ्यास मंडळ असतं हे. बोर्ड ऑफ स्टडीज इज अ सब्जेक्ट वाईज अकॅडमिक बॉडी. अभ्यास मंडळ हे विषयानुसार तयार केलेलं एक शैक्षणिक मंडळ असतं. आणि ते काय करतं? याचं मुख्य कार्य जे आहे ते सिलेबस असेल, करिक्युलम असेल, ठीक आहे, सिलेबस असेल, करिक्युलम असेल, अकॅडमिक स्ट्रक्चर असेल, ते डिझाईन करतं. ठीक आहे, म्हणजे सिलेबस डिझाईन करणं, परिपाठ जो आहे तो सगळ्या गोष्टी ठरवणं. ओके, अकॅडमिक स्ट्रक्चर असेल ते सर्व ठरवणं. मग याच्यामध्ये कोण कोण येणार, ते कोण कोण करणार? तर ते प्रत्येक विषयानुसार ती बॉडी ठरलेली असेल, तो ते मंडळ ठरलेलं असेल. आता सपोज एखादा विषय घेतला आपण, हिस्ट्री विषय घेतला, तर हिस्ट्री विषयाचं जे बोर्ड ऑफ स्टडीज असेल, ज्याला आपण अभ्यास मंडळ म्हणूयात, तर त्या विषयातले तज्ज्ञ व्यक्ती असतील त्याच्यामध्ये. नंतर विभाग प्रमुख असतील, हेड ऑफ डिपार्टमेंट असतील, शिक्षक सुद्धा असतील आणि कोऑप्टेड एक्सपर्ट सुद्धा असतील. ठीक आहे, मग याच्यामध्ये सिलेबस तयार केला जाईल, नवीन विषयाचा समावेश सुद्धा होऊ शकतो, परीक्षेची रचना सुद्धा होऊ शकतो, शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे यासाठी मदत केली जाऊ शकतं. ठीक आहे, महत्वाच्या गोष्टी जे आहे त्याच्यामध्ये ते लक्षात ठेवा तुम्ही, की याच्यामध्ये कोण कोण आहेत? इलेक्टेड हेड ऑफ डिपार्टमेंट, कोऑप्टेड टीचर्स अँड कोऑप्टेड एक्सपर्ट. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा, इलेक्टेड हेड ऑफ डिपार्टमेंट, टीचर्स अँड कोऑप्टेड एक्सपर्ट. ठीक आहे, बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये जर तुम्हाला विचारलं, यावर प्रश्न सुद्धा विचारलेला आहे की बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये कोण कोण असतं. ठीक आहे, बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये कोण कोण असतं? इलेक्टेड हेड ऑफ डिपार्टमेंट, टीचर्स अँड कोऑप्टेड एक्सपर्ट. विभाग प्रमुख असतात, शिक्षक असतात आणि तज्ज्ञ सदस्य असतात. मग हे तुम्हाला माहित पाहिजे. सगळ्यात पहिले बोर्ड ऑफ स्टडीज काय असतं, तर प्रत्येक विषयासाठी एक मंडळ ठरवलं जातं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात, अभ्यासक्रमापासून, सिलेबस पासून, नवीन विषय, शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे की त्यातले कोण कोण व्यक्ती आहेत. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. चला, एकदा कमेंट करा, पोल करा, समजलंय? ठीक आहे, महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, इलेक्टेड हेड ऑफ डिपार्टमेंट, कोऑप्टेड टीचर्स, कोऑप्टेड एक्सपर्ट हे लोक आहेत. बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये कोण कोण आहेत ते विचारले. आणि बोर्ड ऑफ स्टडीजचं जे काम आहे ते थोडंसं लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, चला, नंतर बघा AICTE, ज्याला आपण म्हणतो, याचा फुल फॉर्म विचारलाय बरं का,
ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. परीक्षेमध्ये याचा लॉंग फॉर्म विचारला होता, याचा फुल फॉर्म विचारला होता. ठीक आहे. तर आपण आधीच्या युनिटमध्ये सुद्धा हे बघितलंय. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ज्याला आपण AICTE असे म्हणतो. ठीक आहे. AICTE काय करतं? रेग्युलेट करतं, प्रमोट करतं टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया. भारतातलं जे टेक्निकल एज्युकेशन आहे, जे तांत्रिक शिक्षण आहे, ते तांत्रिक शिक्षणाचं नियमन आणि विकास करण्याचं काम कोण करतं? AICTE करतं. आता जर सोप्या भाषेत म्हटलं तर खूप सारे विषय आहेत, जसं की बघा इंजिनिअरिंग आहे, टेक्नॉलॉजी आहे, मॅनेजमेंट आहे, फार्मसी आहे, आर्किटेक्चर आहे. हे सगळे जे विषय आहेत ते AICTE त्यांची एक काय आहे, नियमन करतं, त्याचं नियमन ते करतं. ठीक आहे. नियामक संस्था ती आहे. कोण? AICTE, ज्याचं फुल फॉर्म आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. हा जो फुल फॉर्म आहे तुम्हाला पक्का लक्षात पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि कशाशी संबंधित आहे? टेक्निकल एज्युकेशनशी ती संबंधित आहे. ठीक आहे. AICTE कशाशी संबंधित आहे? तांत्रिक शिक्षणाशी संबंधित आहे. आपल्या लक्षात ती असली पाहिजे. समजलंय? ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. ओके. नंतर बघा कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन. ठीक आहे. कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन इज अन एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटी. ठीक आहे. कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन प्रोव्हाइड्स लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज टू द स्टुडंट्स हू कॅन नॉट अटेंड रेग्युलर क्लासेस. जे सतत व दूरस्थ शिक्षण आहे, ठीक आहे, नियमित वर्गात उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी देते. ठीक आहे. म्हणजे बघा, जे युनिव्हर्सिटी असतात, ओपन युनिव्हर्सिटी असतात, डिस्टन्स लर्निंग सेंटर असतात, ऑनलाईन कोर्सेस असतात, तर ते काय करतात? जे विद्यार्थी ते अटेंड करू शकत नाहीत, रेग्युलर क्लासेस करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ते अवेलेबल केलेले असतात. ठीक आहे. तर आता ही एक काय आहे? ही एक एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीचा एक पार्ट आहे. ठीक आहे. आता थोड्याच वेळ आधी आपण एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी बद्दल सुद्धा बोललोय. कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन इज अन एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी ऑफ स्टेट युनिव्हर्सिटी. जी स्टेट युनिव्हर्सिटी आहे त्याचं काय आहे? एक एक्सटेन्शन वर्क आहे. कोणतं? डिस्टन्स एज्युकेशन अँड कंटिन्युइंग एज्युकेशन. सतत आणि दूरस्थ एज्युकेशन हे स्टेट युनिव्हर्सिटीचं एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघा, प्रोफेशनल कोर्सेस संदर्भात आपल्याला थोडंसं माहित पाहिजे की प्रोफेशनल कोर्सेस कोणते आहेत आणि कोणते नाही आहेत. ठीक आहे. आता प्रोफेशनल कोर्सेस कोणते आहेत ते थोडंसं माहित जर केलं आपण, बघा इंजिनिअरिंग झालं, फार्मसी झालं, लॉ झालं, ठीक आहे, हे काय आहेत? प्रोफेशनल कोर्सेस आहेत. आपल्याला ते विचारू शकतात की प्रोफेशनल कोर्सेस कोणते कोणते आहेत. ठीक आहे. प्रोफेशनल कोर्सेस कोणते कोणते आहेत हे आपल्याला थोडंसं माहित पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्याला काही गोष्टी आहेत, जसं की फाईन आर्ट्स आहेत, हा प्रोफेशनल ग्रुपमध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला बायफर्गेट करता आलं पाहिजे की प्रोफेशनल कोर्सेस कोणते कोणते आहेत. इंजिनिअरिंग झालं, फार्मसी झालं, लॉ झालं, ह्या गोष्टी कोणत्या याच्यामध्ये येतात? प्रोफेशनल कोर्सेसमध्ये मानले जातात. ठीक आहे. म्हणजे बघा, एखादा व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, असा अभ्यासक्रम ज्याचा संबंध जो येतो ते एखादा प्रोफेशनशी येतो. ठीक आहे. तो एकदा प्रोफेशनशी येतो. ठीक आहे. इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग तो जो आहे तो प्रोफेशनल कोर्स आहे, तो व्यावसायिक कोर्स आहे, त्या प्रोफेशनशी संबंधित आहे. ठीक आहे. नंतर सपोज फार्मसी असेल, लॉ असेल, MBBS असेल, ठीक आहे, हे कसे झालेत? हे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. ठीक आहे. MBBS म्हटलं तर आपल्या समोर एक व्यवसाय किंवा प्रोफेशन दिसेल, डॉक्टर. ठीक आहे. इंजिनिअरिंग नंतर तो इंजिनियर आपल्या समोर दिसेल. ठीक आहे. त्या टाईपमध्ये. लॉचं प्रोफेशन कोणतं होईल? लॉयर, त्या टाईपमध्ये.
ठीक आहे, ते झाले प्रोफेशनल कोर्स. मग आपल्याला डिक्टेट करता आलं पाहिजे की सपोज आता फाईन आर्ट्स आहे, हा प्रोफेशनल कोर्स नाहीये, हा प्रोफेशनल कोर्स मध्ये पकडल्या जात नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा 2-3 नावं, इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. ठीक आहे, चालेल. आपण काय करूयात आता, रिकॅप करूयात लगेच सर्व गोष्टी. एक जस्ट 2-3 युनिव्हर्सिटीचे नाव लक्षात ठेवायचे. असं जर तुम्हाला नसेल जरी लक्षात ठेवलं, असं जर वेगळं नाव आलं आणि तर विचारलं तुम्हाला डीम युनिव्हर्सिटी आहे का, ठीक आहे, तर ते नसेल जरी माहीत तरी त्याला डीम युनिव्हर्सिटीमध्ये त्याला कन्सिडर तुम्ही करू शकता. एकदम लास्ट ऑप्शन, एकदम शेवटचा पर्याय तो वापरू शकता, कारण त्यांचा तो हेतूच तो असू शकतो. ठीक आहे, चला, समजलं? इथपर्यंत समजलंय का? येस, नो? इथपर्यंत समजलंय? ओके, माईक म्यूट होता. ओके, ठीक आहे, चला मी परत सांगतो तुम्हाला. ओके, उच्च शिक्षण व्यवस्था, विद्यापीठ, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालय, व्यावसायिक परिषदा, नियामक मंडळ, विद्यार्थी, हे सगळं कशाचा भाग आहे? हायर एज्युकेशनचा भाग आहे. आता येतोय आवाज व्यवस्थित? ठीक आहे, त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की 42वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती 1976 अंतर्गत काय केलं होतं? शिक्षण जे आहे ते कोणत्या याच्यामध्ये आलंय? कॉन्करंट लिस्टमध्ये आलंय, समवर्त सूचीमध्ये शिक्षणाचा सहभाग झाला आहे 42वी घटनादुरुस्ती 1976 नंतर. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? स्वामी विवेकानंद म्हणतात की शिक्षण जे आहे, शिक्षण माणसामध्ये आधीपासून असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं ते प्रकटीकरण करतं. आधीच ऑलरेडी गोष्टी असतात, आधीच ते गुण असतात. शिक्षण काय करतं? ते गुण बाहेर येण्याचं काम करतं. ओके, ठीक आहे. नंतर विद्यापीठाचे जे महत्वाचे कार्य कोणते आहेत? अध्यापन आहे, ठीक आहे, टीचिंग, संशोधन आहे, रिसर्च आणि विस्तार कार्य, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज. हे कोणती कोणती कार्य आहेत? कोणाची कार्य आहेत? विद्यापीठाची मुख्य कार्य आहेत, युनिव्हर्सिटीचे ते महत्वाचे कार्य आहेत. ठीक आहे, तुम्हाला एक क्वेश्चन 2 जागी क्लिक झाला असेल. आपण एका जागी बघितलं होतं की एक्सटेन्शन वर्क, आणि दुसऱ्या जागी त्यांनी काय विचारलं होतं की जे डिस्टन्स एज्युकेशन आहे, कंटिन्युइंग एज्युकेशन आहे, ही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आहे स्टेट युनिव्हर्सिटीची. तर त्या 2 गोष्टी तुम्हाला क्लिक झाल्या असेल,
कारण दोनदा प्रश्न त्याच्यावर वेगवेगळ्या वर्षी त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे. नंतर UGCच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थी काय करू शकतो, ठराविक अटीनुसार 2 शैक्षणिक कार्यक्रम एका वेळी करू शकतो. मग त्यातल्या त्यात एक कोर्स रेग्युलर असेल आणि एक कोर्स त्याचा एक डिग्री त्याची जी वेगळी म्हणू शकता की ऑफलाईन ऑनलाईन मोड मध्ये असू शकतो. ठीक आहे, किंवा सर्टिफिकेशन कोर्स तो असू शकतो. ठीक आहे, एक कोर्स जो रेग्युलर मध्ये चालणार आणि एक कोर्स ऑनलाईन किंवा डिग्री सर्टिफिकेटच्या माध्यमातून तो चालेल किंवा तो ऑनलाईन असू शकतो. नंतर आपण काय बघितलं होतं, ICSSR ही इन्स्टिट्यूट इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च कशाशी संबंधित आहे, ही सामाजिक विज्ञानाशी संबंधित आहे. कीवर्ड आहे SS म्हणजे सोशल सायन्स. नंतर आपण बघितलं ICPR कशाशी संबंधित आहे, P म्हणजे फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाशी संबंधित आहे. नंतर ICHR इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन हिस्ट्री त्याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. नंतर मग आपण बघितलं होतं की उच्च शिक्षण विभाग आहे, याचे जे मुख्य कार्य काय आहेत, राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करायचं आहे. नंतर जर म्हटलं तर तांत्रिक शिक्षण आहे, उच्च तांत्रिक शिक्षण आहे, त्याचा विकास करायचा आहे. तिसरं महत्वाचं जर कार्य म्हटलं तर भारतीय भाषा आहे, त्याचा विकास करायचा आहे. चौथं महत्वाचं जर कार्य म्हटलं तर जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती द्यायची आहे, हे महत्वाचे कार्य. नंतर आपण एक बघितलं होतं, एक उदाहरण आहे गोखले इन्स्टिट्यूट. ठीक आहे, गोखले इन्स्टिट्यूट हे काय आहे, एक डीम युनिव्हर्सिटी आहे. ही डीम युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, आता खूप सारे तुम्ही डीम युनिव्हर्सिटीचे नावं ऐकले असतील. तर डीम युनिव्हर्सिटी काय करतं, डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन आहे. डीम युनिव्हर्सिटी काय आहे, डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे ती स्वतःच्या नावाने स्वतःची डिग्री देऊ शकते, स्वतः सिलेबस तयार करू शकते, स्वतः सगळ्या डिझाईन करू शकते, स्वतः विद्यार्थ्याचे ऍडमिशन रूल सगळं ठरवू शकते. फक्त ते काय नाही करू शकत, एखादं जर महाविद्यालय आलंय त्याला स्वतःमध्ये इन्क्लूड नाही करू शकत, त्याला ऍफिलिएशन नाही देऊ शकत. ठीक आहे, त्याला ऍफिलिएशन देऊ शकत नाही, हे एवढं लक्षात ठेवा. काय करू शकते आणि काय करू शकत नाही हा एक पॉइंट महत्वाचा आहे. त्याला ऍफिलिएशन देऊ शकत नाही. नंतरची जी महत्वाची गोष्ट आपण बघितली की डीम युनिव्हर्सिटीला UGCच्या शिफारसीनुसार केंद्र सरकार दर्जा देत असते. डीम युनिव्हर्सिटी एखादं जर स्टेटस ग्रँट होत असेल एखाद्या इन्स्टिट्यूटला, ते स्टेटस तो दर्जा भेटत असेल तर कोण शिफारस करतं, UGC शिफारस करतं. UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन शिफारस करतं आणि केंद्र सरकार काय करतं, तो दर्जा देतं. नंतर आपण बघितलं होतं BCUD म्हणजे बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. ठीक आहे, बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की बोर्ड ऑफ स्टडीज काय करतं, अभ्यासक्रम शैक्षणिक रचना असतील त्याच्यामध्ये ते तयार करण्यास मदत करतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते आपण बघितलंय. ठीक आहे, ते कोण कोण व्यक्ती आहेत ते जास्त महत्वाचं आहे. त्याच्यावर प्रश्न विचारला होता की इलेक्टेड हेड ऑफ डिपार्टमेंट, कोऑप्टेड टीचर्स, कोऑप्टेड एक्सपर्ट, हे थोडंसं बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये लक्षात ठेवा. नंतर AICTEचा फुल फॉर्म ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे, कशाशी संबंधित आहे, तांत्रिक शिक्षण त्याच्याशी संबंधित आहे. त्याचं नियमन करणं, विकास करण्याचं काम आहे कोणाचं, AICTEचं. नंतर आहे कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन, हे जे काम आहे ते कोणाचं आहे, ते एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आहे स्टेट गव्हर्नमेंटची. ठीक आहे, दूरस्थ शिक्षण आपण ज्याला म्हणतो, जे विद्यार्थी नाही जाऊ शकत रेग्युलर कॉलेजला वगैरे त्यांच्यासाठी दूरस्थ शिक्षण आहे. ठीक आहे, तर ती शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे स्टेट युनिव्हर्सिटीचं आहे. ठीक आहे, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ हे ज्या गोष्टी आहेत हे प्रोफेशनल अभ्यासक्रम आहे, प्रोफेशनल गोष्टी आहेत. मग आपल्याला बायफॉर्गेट करता आलं पाहिजे की प्रोफेशनल व्यवसाय कोणते आहेत. ठीक आहे, जसं की फार्मसी झालं, लॉ झालं, इंजिनिअरिंग झालं, MBBS डिग्री झालं, हे सगळे काय आहेत, प्रोफेशनल काय आहेत, युनिव्हर्सिटी आहेत. ऍफिलिएशन कमेंट आले आहे, ऍफिलिएशन काहीतरी कमेंट आली, दिसत नाहीये. हा, ऍफिलिएशन अवॉइड करतं
ठीक आहे. ॲफिलिएशन ते अवॉइड करतं. डीम युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन डीम टू बी ॲफिलिएशन अवॉइड करतो. ठीक आहे. डिग्री अवॉर्डिंग इन्स्टिट्यूशन असते. नंतर बघा इंजिनिअरिंग आणि फार्मसी लॉ हे काय आहे, व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. ठीक आहे. चला आता मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो. शिक्षण कोणत्या लिस्टमध्ये आहेत? चला कमेंट करा. शिक्षण हे कोणत्या लिस्टमध्ये येतं? कमेंट करा पटापट. शिक्षण हे कोणत्या लिस्टमध्ये येतं? कमेंट करा. जे आता लिस्ट बघितल्यात ना आपण, ठीक आहे, शिक्षण हे कोणत्या लिस्टमध्ये येतं? ओके. त्यानंतर तुमच्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे, AICTE कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहे? AICTE कोणत्या शिक्षणाशी संबंधित आहे? ठीक आहे. शिक्षण ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कशाशी संबंधित आहे? तांत्रिक शिक्षणाशी संबंधित आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ, ठीक आहे, हे कोणते अभ्यासक्रम आहेत? इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ हे कोणते अभ्यासक्रम आहेत? कमेंट करा. ठीक आहे. कोणते आहेत? प्रोफेशनल कोर्सेस. ठीक आहे. कोणते आहेत? प्रोफेशनल कोर्सेस. तर हे अशा गोष्टी आज आपण काय केलेल्या आहेत? रिकॅप केलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण रिकॅप केलेल्या आहेत. आता डीम टू बी युनिव्हर्सिटी मधले तुम्हाला नाव जर म्हटले तर बघा, भारती विद्यापीठ आहे पुण्याचं, गोखले इन्स्टिट्यूट पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे बेंगलुरूचं, नंतर सिम्बॉयसिस इंटरनॅशनल आहे पुण्याचं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे ज्याला आपण टीस म्हणतो, टीस मुंबई. ठीक आहे. हे काय आहेत? डीम टू बी युनिव्हर्सिटी आहेत. ठीक आहे. हे काय आहेत? डीम टू बी युनिव्हर्सिटी आहेत. चालेल. हे उदाहरण आहेत, जस्ट तुम्ही उदाहरण. आणि अजून एक कमेंट आहे, डीम टू बी युनिव्हर्सिटी आणि डीम युनिव्हर्सिटी जर म्हटलं तर ते सारखंच आहे. आणि जर प्रोनाऊन्सिएशन म्हटलं तर ऑफिशियल जे प्रोनाऊन्सिएशन आहे तो डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे, पण आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? त्याला डीम युनिव्हर्सिटी म्हणतो. टेक्निकली डीम युनिव्हर्सिटी म्हणणं चुकीचं आहे. जो शब्द आहे डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे, पण एवढं प्रोनाऊन्सिएशन कोणीच करत नाही. ते डायरेक्ट काय म्हणतो आपण? त्याला डीम युनिव्हर्सिटी आहे बाबा, असं आपण त्याला म्हणतो. तुम्हाला खूप मोठं नाव माहित असेल, भारतीय विद्यापीठ पुण्याचं, हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल. ठीक आहे. चालेल. तर आजच्या सेशन मध्ये बस एवढंच. भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये.